हॅलो गुड मॉर्निंग. आणि आज आपण जाणार आहोत लेटा मारुती इथे आहे, तिथे लेटा हनुमान असं म्हणतात, 2 नाव आहेत. सो तिकडे जायचं आहे. बाकी तर काही नाही, सकाळी नाश्ता आणि चहा आलेला तो घेतला. आणि माझ्या होममेड माझ्या बाबा सासूबाईंनी शिकवलेली रेसिपी मला इथे कामी येते. माझ्या दशम्या वगैरे बाकी सगळ्यांनी आणल्या आहेत, पण ते चिवडा वगैरे. आणि हे माझं चपातीसारखं आहे जे टिकणार आहे. सकाळी सकाळी उठल्यावर चिवडा नको वाटतो, त्यामुळे हे खाते. सो बरी वाटते. आजीची वेणी घालू आपण आता. वही बात कर रहे थे आप, किधर गया कितना रुपये मान लीजिए 200-300 रुपये होता है. 10,000. सो वेळेत काढायचे कामं चालली. लिटरली 50 रुपये सीट आहे पोलीस बोलतात. आणि रिक्षावाल्याने आम्हाला 2,000 रुपये सांगितले जायचे. आणि बघून टॅक्सीने ही जी इलेक्ट्रिक रिक्षा आहे ती बघून देत आहेत. चला हाँ हाँ चलेगा. थोड़ा सा पैदल जाना पड़ेगा भाई, थोड़ा सा पैदल चलना पड़ेगा, ज्यादा नहीं चलना. चला. एकदम माझ्या मांडीवर बघा आज कोण बसले, माझी आई. तर आलोय आपण इथे लेटा हनुमानजीच्या मंदिराजवळ. इथे लागलाय मेला. तिकडे आपण ज्या भागात होतो तिथे काहीच नव्हतं, पण इथे या ठिकाणी भरपूर अशी गर्दी आहे. भरपूर आपल्याकडे जसं जत्रा असती त्या पद्धतीचा गर्दी आहे. तर आत जाण्यासाठी मोठी लाईन आहे, त्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतले. इथे स्क्रीनवरती दिसत आहेत हनुमानजी. सो इथे आहे हे लेटा हनुमानजी. पप्पा गेले आता वृंदावन की मशहूर लस्सी पिण्यासाठी. सो इथे ग्लासमध्ये, तिकडे कुल्हडमध्ये. चांगली आहे का? काय ते खोबरं? फर्स्ट टाइम बघते आहे. 3 स्टेअर म्हणजे 3 मजल्याचं मंदिर आहे. सगळ्यात खाली कामाक्षी देवीचं मंदिर आहे, त्यानंतर बालाजीचं मंदिर आहे आणि त्यानंतर वरती महादेवाचं पिंड आहे. सो असे 3 मजली एकावर एक. मी फर्स्ट टाइम मंदिर बघते, मंदिरावर मंदिर. सो माझा हा एक नवीन एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान मंदिर आहे. जेवढी गर्दी तिथे लेटा मारुतीच्या इथे होती त्यापेक्षा खूप कमी गर्दी आहे आणि खूप छान दर्शन इथे झालं. खाली इथेच बाजूला हनुमान मंदिर सुद्धा आहे स्वामी, तिथेही दर्शन घेतलं. तर मंदिराच्या 3ऱ्या मजल्यावर गेल्यावरती हा सुंदर असा व्ह्यू आहे आणि सगळा कुंभमेळा इथून दिसतो. मोठा जो ब्रिज आहे इथला तोही दिसतो आहे. गंगा मैया सुद्धा इथून दिसते. सो हे ते मंदिर आहे जे मी म्हणत होते, 3 मजली आहे. लेटा हनुमानला जायला ह्या बाजूला रस्ता आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट बाजूला हे मंदिर आहे. सो खूप छान मंदिर आहे, तर डेफिनेटली त्याला तुम्ही येऊ शकता. रिटर्न निघालोय आता आम्ही जाण्यासाठी. म्हणजे जिथे लेटा हनुमान होतं तिथून एक राम मंदिर आहे त्या बाजूला चाललोय. सो बघत होतं काय एक्झॅक्टली असं काही प्लॅन नाही, त्यामुळे जसं रिक्षावाले सजेस्ट करतील किंवा आम्हाला जिथे थांबू वाटतं त्या ठिकाणी आम्ही सध्या जातोय. सो चलो. तर आत्ता आपण आलेलो आहोत शिवालयाच्या इथे. कुंभमेळाव्यासाठी हे बनवलेलं आहे सगळा सेटअप. आणि त्यानंतर खूप सुंदर असं हे आहे. इथे आहे मोठा असा नंदी, तिथे मागे दिसते तिथे समुद्र मंथन आहे. ह्या बाजूला सगळे 12 ज्योतिर्लिंग केलेले आहेत आणि ह्या पद्धतीचं खूप छान वाटते. सो बघत आपण काय काय आहे ते. सो सगळे ह्या पद्धतीचे टेम्पल्स आहेत आणि खरंच खूप छान दिसते. छोटे छोटे स्ट्रक्चर्स आहेत, खूप छान आहेत.
आणि या साईडला सुद्धा खूपच सुंदर असं केले, सगळं पत्र्यात केलेले, पण सगळं खरोखर मला वाटत नाही कॅमेऱ्यात जेवढं दिसते ते काही जस्टिस करते. खूप सुंदर दिसते, जे काय दिसते ते सगळं खूप भारी दिसते. हो ना, किती छान वाटते ना. खूपच सुंदर आहे हे मंदिर, म्हणजे जे कन्स्ट्रक्शन केलं. आईचा फोटो काढते आधी, 1 मिनिट. आणि हा आहे लास्ट स्पॉट ज्यावर कासव आहे, कासवावर हत्ती आहेत, हत्तीवर पृथ्वी आय गेस, काय काय मला माहित नाही. आणि या पद्धतीचं छान मस्त असं सगळ्या मेटल्सचं यूज करून बनवलेलं हे शिवालय मला पर्सनली आवडलेलं आहे. आणि सगळीकडे काय काय ह्याचे पार्ट्स आहेत, मला असं वाटतं गाड्यांचे वगैरे. एक्झॅक्टली मला माहीत नाही, मला थोडंसं रिसर्च करावं लागेल ह्या गोष्टीवरती आणि मी रीलवरती ते शेअर करेल. पण ओव्हरऑल हे जे पार्क आहे मला पर्सनली आवडलेलं आहे, खूप मस्त वाटते. आणि जर तुम्ही आला इलाहाबादमध्ये किंवा प्रयागराजमध्ये आणि हे जर असेल तेव्हा चालू, तर डेफिनेटली इथे या तुम्ही. खरंच खूप छान आहे, मला तरी आवडलेलं आहे. संध्याकाळच्या वेळेस बोटिंग वगैरे चालू असते तेव्हा तुम्ही करू शकता. आता सध्या दुपारचं बोटिंग त्यांनी बंद केले. आणि निघतो आता आम्ही घरी जायला. आपल्याला इथून पुढे जायचं आहे आता अयोध्यासाठी. निघतोय आपण. कॅब वगैरे आल्या आहेत सगळ्या. 2 कॅब केल्या आहेत आम्ही, स्विफ्ट, आणि त्यामध्ये आपण निघणार आहोत आता अयोध्येला जाण्यासाठी. सो चलो बाय बाय प्रयागराज, आणि निघत आता. ही आहे यमुना मैया. जवळपास आता 1.5 तास झालाय आम्ही इथेच आहे. ट्रॅफिक पण होते थोडी रस्त्यामध्ये, पण बाकी ओव्हरऑल सिटी पण खूप मोठी आहे प्रयागराज, आणि सुंदर आहे सिटी सुद्धा. आम्ही जिथे राहत होतो ते म्हणजे खूपच साधं होतं, पण बाकी सिटी खूप सुंदर आहे. आणि हे सुद्धा किती छान दिसते सगळं. सो जेवण करण्यासाठी थांबलोय आता, थोडंफार खाऊन घेऊयात, त्यानंतर करूयात आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात. तसं तर आम्ही खाऊन निघालेलो, पण तरी ट्रॅव्हलिंग आणि खातोय, फिरतोय खातोय, फिरतोय खातोय. टी ब्रेकला थांबले, टी ब्रेक. ते स्टॉल आहेत असे, लोणचं भरपूर मिळते, काय माहिती कसले, असं मिक्स लोणचं, मिरची लोणचं असे स्टॉल आहेत ह्या पद्धतीचे. आणि आपण पिऊयात आता चहा. गोविंदा को तो जब ये सांसद बना था तब मैं इसको संसद भवन तक भी लेकर गया. गोविंदा को? अच्छा, आप किसके ड्राइवर थे बोल रहे थे आप? ललित मोदी. ललित मोदींचे ड्रायव्हर होते ते. आणि गोविंदा सनी देओलला एअरपोर्टवरून वगैरे ते जेव्हा दिल्लीला यायचे त्यांना पिकअप करायला जायचे नाही असं सांगतात. कौन सी गाड़ी थी फिर उनके पास? मर्सिडीज वगैरह सभी थी, रोल्स रॉयस थी, फरारी तक भी है. अरे बाप रे, आपने कौन सी चलाई? सभी गाड़ी चलाते थे. अरे बाप रे, आपने तो बहुत सारी कार्स चलाई है फिर तो. बहुत सारी कार्स चलाई. तेही दिल्लीचे राहणार आहेत, तर 2 तारखेला प्रयागराजला आलेले, त्यानंतर मग तिकडेच होते. आणि मग आता एवढं महिनाभर त्यांना तिकडचेच क्लायंट वगैरे मिळत होते, त्यामुळे ते प्रयागराजलाच होते एवढे दिवस. सो मस्त त्यांनी एन्जॉय केलं तिकडे. आणि आता आमच्या सोबत ते रिटर्न निघाले तिथून लखनौला, आणि लखनौवरून ते त्यांच्या घरी दिल्लीला जाणार आहेत. बस यही सोच के आया था मैं प्रयागराज के. अभी जाके एक नई गाड़ी लूंगा. अच्छा. इतना पैसा को लेके जाऊंगा यहाँ से. तो अभी कमा लिया. हाँ, तो फिर नई गाड़ी ले लीजिए जल्दी से, हम फिर दिल्ली आएंगे आपके पास. आर्टिका लेंगे. अच्छा बढ़िया है फिर. अच्छा ये वाली अभी तुरंत मजा. अरे वाह बढ़िया आहे. सो आलोय इथे, आणि इथे कोणीच नाही, त्यामुळे चाललंय आमचा शोध बघत. एअरबीएनबी केल्यामुळे कॉन्टॅक्ट नंबर आणि ते सगळं थोडंसं गोंधळ होतं, पण छान दिसतोय विला. वाव, खूप सुंदर असा विला मिळालेला आहे. इथे ह्या बाजूला ओव्हन आहे, या बाजूला फ्रीज आहे, ह्या बाजूला किती सुंदर असं किचन आहे. काश माझं घर असं असतं असं मला वाटायला लागले.
त्यानंतर इथे सिटिंग एरिया आहे, वरती एक बेडरूम असेल आणि खाली 2 बेडरूम्स आहेत. सो आपण ते चेक करूयात आधी. सो इथे एक बेडरूम आहे, मस्त मोठा रूम आहे. वाव, छान, नाईस, भारी वाटते मला. बापरे, नाही तर कालच्या भयंकर अशा रूम्स होत्या. सो मोठं, खूप मोठं असं बाथरूम आहे. बाथरूमच्या लाईट्स, हो, खूप मोठं मस्त असं बाथरूम बेडरूम आहे. आणि त्यानंतर आपण सेकंड बेडरूमकडे वळूयात. सो इकडे काहीतरी गॅलरी आहे, वरती 2 बेडरूम्स असतील. तिथे हॉल आहे मोठा असा, देवघर सुद्धा आहेत. अरे वा, खूपच सुंदर. राम लक्ष्मण सीताचं पण आहे इथे. वाव, खूपच छान. घर घेतलं म्हणलं अयोध्येत. छान आहे ना. चलो आपण बघूयात वर काय काय आहे. लाईट वरच असतील ना. वरती सुद्धा खूप मोठी स्पेस आहे, खूप छान आहे. दाखवते. वाव, खूप छान आहे. इकडे एक मस्त मोठी बेडरूम आहे. नंतर इथे स्पेस आहे ही मोठी अशी. इकडे बेडरूम असेल बहुतेक. सो हा, इकडे एक बेडरूम आहे. सो ही एक बेडरूम. वॉशरूम किती मोठे आणि स्पेशियस आणि मस्त आहे. मला खूप भारी वाटतंय. मलाई कोफ्ता, फलके, ठेचा घरचा आहे. आणि आता मी सगळेजण जेवण करतोय. सो हा, खिचडी मस्तपैकी खाऊयात. भाजी जरा गणली आमच्याकडून. मलाई कोफ्ता सांगितलेला, तो काहीतरी वेगळा दिसतोय. लेट्स ट्राय काय आहे. थोडी स्वीट आहे पण छान आहे. तर करते मी आजच्या ब्लॉगची एडिटिंग. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय.